नमस्कार. आजचा जो विषय घेतलाय तो पुस्तक संपादित होताना. आता खरं तर पुस्तक हातामध्ये पडल्याच्या नंतर ते त्याचं प्रूफ रिडिंग झालं असेल, हे शब्द प्रिंटिंग मिस्टेक असेल, म्हणून आपण थोडंसं ओव्हरलूक करतो आणि पुढच्या पानाकडे वळतो. पण ते पुस्तक जेव्हा तयार होतं, तेव्हा त्याचं संपादन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ते संपादन करणारे किंवा करणाऱ्या ह्या विशिष्ट व्यक्ती असतात. कारण त्यांनी त्या संपादन क्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आणि एक अभ्यासही केलेला असतो. आणि म्हणूनच आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये पुस्तक संपादित होताना या विषयावर गप्पा मारायला आपल्याकडे आल्यात सोनाली कोलारकर सोनार. सोनालीताई, खूप खूप स्वागत तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. वेल, सोनालीताईंबद्दल बोलायचं झालं तर नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागातून प्रथम सुवर्णपदक प्राप्त आणि पर्यावरण शास्त्र या विषयामध्ये MSc गुणवत्ता यादीत त्यांनी स्थान मिळवलं. 12 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव, पण त्याहीपेक्षा जास्त जवळपास 25 वर्षांहून अधिकचा हा पत्रकारितेतला अनुभव. भारत सरकारच्या स्वयं या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तकांचं मराठीतलं भाषांतर असो किंवा हैदराबाद आणि नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यासोबत केलेलं काम असो, गुगल या कंपनीद्वारे जी भाषांतराची कामं होतात त्यातही सोनाली त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये, अनेक मासिकांसाठी वेगवेगळ्या विषयांवरचे लेख असतील आणि आपापली मतं असतील, त्या पुरवणीचं संपादन असेल, असं सगळं सोनालीताईंनी केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात तरुण संपादिका म्हणून देखील त्यांनी हा बहुमान मिळवलेला आहे. खरं तर आजचा जो विषय आहे तो मुळातच पुस्तक संपादन होताना असा विषय आहे. आणि म्हणूनच आम्ही सोनालीताईंना आवर्जून या आजच्या पॉडकास्टला आमंत्रित केलं. आमंत्रित करण्यात पाठीमागचं कारण इतकं स्पष्ट आहे की हा पॉडकास्ट करण्याच्या पूर्वी एक ऑफलाईन गप्पा ह्या आमच्या झाल्या आणि त्याच्यानंतर बरेचसे प्रश्न हे मनामध्ये, म्हणजे खरं तर ते प्रश्न नंतर निर्माण झाले. कारण आतापर्यंत पुस्तक तयार होताना फक्त प्रूफ रिडिंग केलं जातं. लेखक लिहून देतो, प्रूफ रिडिंग होतं आणि प्रिंट होऊन हातात पुस्तक येतं. तर त्याचे बाकीची सगळी प्रोसेस होऊन. पण संपादन होतं हे काय माहीत नव्हतं. तर ते काय होतं, नक्की त्याची प्रोसेस काय, हे सगळं सोनालीताईंकडनं जाणून घेऊया. सोनालीताई, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धन्यवाद. वेल, पुस्तक संपादित होताना आजच्या या विषयावरती आपण गप्पा मारणार आहोत. बरोबर. गप्पा मारणार म्हणण्यापेक्षा ताईकडून आम्हा सर्व लहान सगळ्या भावंडांना आम्हाला ते ज्ञान मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. कारण पुस्तक संपादन करणं म्हणजे नेमकं काय किंवा एखादा लेख संपादन करणं म्हणजे काय, इथपासून हा प्रवास उलगडून सांगावा. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माझ्यासाठी की पुस्तक जे असतं त्याचं संपादन करताना बरेचदा असं एक सगळ्यांच्या मनात असतं की मुद्रित शोधन केलं की पुस्तक तयार झालं. लेखकाकडनं जेव्हा एखादी आपल्याला कॉपी येते, ज्याला आम्ही कॉपी असं म्हणत असतो, संहिता ज्याला आपण म्हणूया, ती जेव्हा येते तेव्हा साधारणपणे असा एक समज असतो की मग ते कंपोज होतं. त्याच्यानंतर ते मुद्रण याच्यासाठी जाण्यापूर्वी आपण त्याचं मुद्रित शोधन करतो आणि मग ते पुस्तक तयार होतं. इतकी सोपी ती प्रक्रिया नसते कोणत्याही संहितेची, मग ती वृत्तपत्रातली असो, मासिकातली असो किंवा पुस्तकाची असो. मी ज्यावेळेला पुरवणी संपादन करत होते त्याच्यानंतर काही वर्षांनी मी माझा स्वतःचा पुस्तकांचा व्यवसायही सुरू केला. आणि जवळजवळ एक 30 ते 40 पुस्तकं मी त्यामार्फत प्रसिद्ध केलीत. तर त्यावेळेला अनंत लेखकांशी माझा संबंध आला. त्याच्यानंतर बऱ्याच या सगळ्या पूर्ण प्रोसेसमधनं जेव्हा मी गेली तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हा गैरसमज सगळ्यांच्याच मनात आहे, लेखकांच्या पण असतो आणि सगळ्यांच्याच, की आम्ही तर टाईप करून आणलेलं आहे, मग आता काय करायचं आहे त्याच्यात अजून. प्रकाशकाने त्याचं नाव टाकलं की पुस्तक तयार झालं. तर असं नाही आहे. संहिता जेव्हा एखाद्या संपादकाच्या हाती येते त्यावेळेला त्याचे 2 भाग असतात. एक म्हणजे त्याच्यावरती भाषिक संस्कार करावे लागतात आणि दुसरे म्हणजे त्याच्यावरती तांत्रिक संस्कार करावे लागतात, ज्याला आपण कॉपी एडिटिंग म्हणूया. तर भाषिक संस्कार करताना टप्प्याटप्प्याने त्या पुस्तकाची संहिता संपूर्ण आपल्याला बघावी लागते. सगळ्यात पहिले लेखकांशी आपण संपूर्ण त्या विषयावरची चर्चा करत असतो. त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. करेक्ट. कशाच्या साठी त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे,
कोणत्या विषयाच्या अनुषंगाने लिहिलेलं आहे, स्वांतः सुखाय लिहिलेलं आहे का, हम्म, ते जरी लिहिलेलं असलं तरी ते पुस्तक एक गोरीबंद असायला हवं असतं. मग हे भाषिक संस्कार करताना आपल्याला त्याच्यात अनेक गोष्टी बघाव्या लागतात, हम्म, की प्रत्येक लेखाला दिलेलं शीर्षक, त्याच्यानंतर लेखाचा एक संपूर्ण मसुदा जो तयार करायचा असतो, त्याच्यातल्या ह्रस्वदीर्घांच्या चुका ज्या असतात ते तर मुद्रित शोधनात निघूनच जातात, परंतु बरोबर आहे. व्याकरणाच्या पण ज्या काही चुका असतात, वाक्यरचनेच्या पण ज्या काही चुका असतात, त्या सगळ्या संपूर्णपणे संपादकाला बघाव्या लागतात. आणि हम्म, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना लेखकाची शैली जी असते ती कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला बाधा पोचता कामा नये. ती शैली तशीच ठेवून त्यात काही जर आपल्याला टाकण्याची गरज पडली, एखादा हम्म, हम्म, मजकूर हम्म, टाकण्याची गरज पडली, तर लेखकाशी त्याबाबतीत चर्चा केली जाते. कित्येकदा लेखक याच्यासाठी तयार नसतो. हम्म, त्याच्याशी मग आपल्याला वेगळ्या पद्धतीने चर्चा करून काही परिच्छेद मागे पुढे करावे लागतात. अनेकदा तर असं होतं की लेखकांनी जर स्वांतः सुखाय लिहिलेलं असलं किंवा नसलं तरी देखील त्याचं पुनर्लेखन करण्याची देखील खूपदा गरज पडते. हम्म, मग हे हम्म, पुनर्लेखन करायलाही बरेच लेखक तयार नसतात, कारण प्रत्येकाला वाटत असतं मी जे लिहिलंय ते बरोबर आहे. करेक्ट. मग ते त्यांना पूर्णपणे आपल्याला समजावून सांगावं लागतं. त्यानंतर मग हा संपूर्ण मसुदा तयार होतो. मी अगदी सोपं तुम्हाला एक उदाहरण देते, जे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की संपादक काय का बरं हा वेगळा असतो. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे बरोबर. आणि तो मी मिळवणार. ठीक आहे, हरकत नाही. पण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा च म्हणजे टिळकांमधला संपादक आहे. मिळवणारच हा, ह्यानी जे पूर्ण मोठी क्रांती झाली, हो. ते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. त्या मिळवणार मध्ये जितका दम नव्हता तितका त्या हा. च मध्ये आला. आता जो सोनालीताई शेवटचा शब्द हम्म. टिळकांचे ज्याला एम्फसाइज केलं तुम्ही, हा. म्हणजे त्याला अगदी त्याला स्पष्टता आणली आपण असं म्हणूया, हम्म, तर ती स्पष्टता हम्म, आणण्याच्या पाठीमागे हम्म. संपादकाची भूमिका, आणि त्यातलं तुम्ही एक खूप सुंदर वाक्य आलं की याच्यातला टिळकांमधला संपादक दिसतो इथे. दिसतो. करेक्ट. या नक्की वाक्याचा अर्थ जरा थोडासा अजून उलगडून हा. सांगितला तर. करेक्ट. ह्याच्यात पहा, आता कसं असतं की कुठल्याही लेखाला जेव्हा आपण फक्तच शीर्षक म्हणून नाही, पण कुठल्याही लेखाच्या संदर्भात किंवा पुस्तकाच्याही मधला एखादा भाग जर आपण म्हटला, तर तो कशा पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचवायचा हा ज्या त्या लेखकाचा प्रश्न असतो. आणि ज्या वेळेला तो संपादकापर्यंत येतो आणि संपादकाला देखील त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे रस असतो, त्याला ते वाचकांपर्यंत तो विषय पोहोचवण्याची ईर्ष्या असते, उत्साह असतो आणि जाणीवपूर्वक तो पोचवायचा असतो, त्यावेळेला त्याच्यावरती काही भाषिक संस्कार आपल्याला करावे लागतात. त्यावेळेला मग कोणत्या गोष्टीवरती जोर द्यायला हवा आहे, कोणत्या गोष्टीवरती जोर द्यायला नको आहे, हे जे ते भाषेचं जे एक तत्वज्ञान म्हणूया आपण, ते अंगभूतच कधी कधी असावं लागतं. आणि त्या दृष्टीने मग आपण ज्याला ते हायलाईट करतो असं म्हणतो, ते आपण हायलाईट करावं लागतं. टिळकांना सरळ वाक्य देखील लिहिता येऊ शकलं असतं की साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही, इंग्रजांचं डोकं ठिकाणावर आहे का, असं देखील म्हणता आलं असतं. ज्यावेळेला त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा देखील जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा. तसंच ही जेव्हा त्यांनी घोषणा केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, त्यावेळेला एक साधं सरळ वाक्य म्हटलं असतं तरी सुद्धा चालू शकलं असतं की ते मी मिळवणार आहे. पण मिळवणारच त्या चनी अख्खी क्रांती घडली. तो तिथे तुमचं स्पष्ट वक्तेपणा आणि तर तुमचं तुम्ही किती किती ध्येयानी ध्येयानी प्रेरित म्हणण्यापेक्षाही ह्या वाक्यामधला जो भाव वाचकांपर्यंत पोहोचवायचा आहे ते व्यवस्थितपणे पोहोचवण्याचं काम संपादक करत असतो. एका लेखकाने एक अजून तुम्हाला स्पष्ट करण्याच्यासाठी हे एक उदाहरण मी देऊ शकते की खूप सोपं उदाहरण त्यांनी दिलंय त्यांच्या लेखामध्ये, की ज्या वेळेला उत्तर रामचरितम भवभूतींनी लिहिलं, त्यावेळेला ते सगळं एवढं मोठं बाळ घेऊन कालिदासांकडे गेले. आणि कालिदासांना म्हणे की मी असंच लिहिलंय ऐका. तर कालिदास त्यावेळेला सारीपाठ खेळत होते. ते म्हणे वाच. मग त्यांनी वाचून सगळं दाखवलं. तेव्हा सगळं ऐकल्यानंतर कालिदास म्हणे फार सुंदर लिहिलेलं आहेस, परंतु ज्या वेळेला दंडकारण्यामध्ये राम आणि सीता यांनी रात्री कशा घालवल्यात ह्याचं जे तू वर्णन केलेलं आहे, त्यावेळेच्या श्लोकामध्ये जे एवम लिहिलेलं आहेस त्याच्यातल्या एवम वरच्या व वरचा अनुस्वार काढून टाक. कारण त्या श्लोकाचा व वरती अनुस्वार असताना असा अर्थ होत होता की राम आणि सीता एकमेकांशी गप्पा करता करता रात्र संपून गेली.
व वरचा अनुस्वार काढल्यानंतर असा अर्थ झाला की राम आणि सीता एकमेकांशी बोलण्यात इतके मग्न झाले की रात्र कधी सरली कळलंच नाही आणि बापरे गुजगोष्टीच तेवढ्या कायम राहिल्या. तर एका अनुस्वाराने हा एवढा फरक पडतो. एवढा मोठा अर्थ बदलला आणि ते अगदी सोप्या सरळ ह्याच्यात त्यांनी सांगितलं. तर त्या लेखकांनी फार सुरेख उदाहरण हे दिलेलं आहे आणि सांगितलेले ते मोठे संपादक. तर त्यांनी सांगितलं की पहा, संपादनाचं कार्य हे वाटतं तेवढं सोपं नसतं. कारण ज्या काळामध्ये आपण संपादन करतो आहे त्या सर्व त्याची- काळाचं भान देखील आपल्याला ठेवावं लागतं. तुम्हाला व्याकरणातल्या चुका तर ठीक आहे, तुम्हाला जर फारसं व्याकरणातलं जर कुठे तुमचं वाटत असेल तुम्हाला की नाही हे की हे, ते की ते, तर तुम्ही मुद्रित शोधनाच्या वेळेला तिथल्या चांगल्या एक्सपर्ट्सला तुम्ही विचारू शकता. परंतु संपादन कौशल्य करताना ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला भान असण्याचं, व्याकरणाचं, काळाचं, त्या विषयाशी संबंधितही काही ना काहीतरी तुम्हाला सखोल ज्ञान असण्याची अत्यंत आवश्यकता असते. आणि असा सगळा मग तो फर्मा एक 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 करत पास होतो. पहिलं वाचन झाल्यानंतरचा जो फर्मा येतो त्याला ज्या वेळेला साधं टायपिंग होतं, ज्याला टंकलेखन आपण म्हणतो, त्याच्यानंतरची जी दुसरी कॉपी येते त्यावेळेला ती पूर्ण वाचल्या जाते, लेखकाच्याकडे जाते. त्याच्यात मग पुन्हा काही पुनर्लेखन करायचं असलं तर ते पुनर्लेखन करावं लागतं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या चर्चा कराव्या लागतात. ते पुनर्लेखन सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा संपादकाचा हात फिरतो. जर काही त्या समजा आता उदाहरणार्थ काही कवितांचं पुस्तक आहे, त्या कवितांमध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या भावनांच्या सगळ्या कविता आहेत आणि संपादकाला जर वाटत असेल की नाही या सगळ्या कवितांच्या आपल्याला कुठे ना कुठेतरी भाग करणं खूप जरुरी आहे, विभागवार या कविता आपण द्यावा, की हे प्रेमकविता आहेत, या थोड्या आध्यात्मिकतेकडे झुकलेल्या आहेत, या थोड्याशा आनंदी संबंधितल्या आहेत, या थोड्या ना थोड्याशा अशा काही वैचारिक अशा पातळीवरती जाणाऱ्या कविता आहेत. अशा सगळ्यांचे जर भाग केलेत तर त्यांनी कवीशी हे बोलून ठरवायला हवं की आपण हे विभाग करायचे आहेत की तुमच्या मते काय, की वाचकांनी एका अनुभवातनं ताबडतोब दुसऱ्या भलत्याच अनुभवामध्ये जाण्याची इच्छा आहे. जर कवीनी असं म्हटलं की नाही मला सगळे असे एकापाठोपाठचे अनुभव त्याला देण्याची इच्छा आहे, मग इथे खरी संपादकाचं कस लागतो, कारण की त्याला ते त्यांचं मन वळवायचं असतं. मग तो उदाहरणादाखल ते विभाग करून दाखवतो. त्याला एक कुठे ना कुठेतरी एक ज्याला आपण इंट्रो म्हणतो तसा एक तो पूर्ण समास तिथे टाकतो. त्या कवितांच्या विभागाशी अत्यंत समर्पक अशी एखादी 4 ओळींचं त्याला त्याच्यावरती लिखाण देखील करावं लागतं, की जेणेकरून त्या विभागवार प्रत तयार समजण्यासाठी वाचकांना की हे मी विभाग का केलेले आहेत. आणि मग हा सगळी गोळाबेरीज झाल्यानंतर मग ते मुद्रित शोधनाच्याकडे जातं. पण याच्यात गंमत पहा कशी असते की ज्या वेळेला आपण हे सगळं तयार करत असतो त्यावेळेला एक ज्याला स्टाईल शीट आपण म्हणतो की मुद्रित शोधकाच्याकडे जाण्याच्यासाठी एक जे सूचनापत्रक असतं ते सूचनापत्रक संपादकांनी करणं हे खूप अनिवार्य असतं. कारण की जसं आता एका लेखामध्ये आपल्याला पूर्णपणे एक समानता जर ठेवायची असेल तर कुठे जर आपण प्राध्यापक असं संपूर्ण लिहिलेलं असेल किंवा डॉक्टर असं संपूर्ण लिहिलेलं असेल तर ते सगळीकडे तसं असायला हवं. आणि त्याचा देखील काही नियम आहेत. माझ्याशी बोलताना डॉक्टर, समजा आपण उदाहरणादाखल एक भालेराव उदाहरण घेऊया, डॉक्टर भालेराव असं म्हणाले, असं लिहायचं आहे की मला डॉक्टर माधव भालेराव यांना भेटायला जायचं होतं. अशा वेळेला मी संपूर्ण वाक्य लिहीन, कारण कोण भालेराव, नुसतंच डॉक्टर मला भेटले का. तर असा संदेहित असा कुठलाही मजकूर आपल्याला वाचकांपर्यंत पोहोचवायचं नाही. सुरुवातीला जेव्हा आपल्याला वाचकांना ओळख करून द्यायची आहे की या लेखामधलं हे पात्र या डॉक्टरांकडे जाणार आहे, तेव्हा आपल्याला त्याचं संपूर्ण नाव देण्याची आवश्यकता आहे की ते पात्र काय करते. मग जेव्हा आपण म्हणतो की लेखक त्यांच्या केबिनपाशी पोचला आणि मग आतमध्ये जाताना म्हणाले की डॉक्टर आत येऊ, त्यावेळेला आपण फक्त डॉक्टर असं वैकल्पिक याच्यात लिहिणार नाही. म्हणजे आधी जेव्हा आपण पूर्णपणे डॉक्टर भालेराव असं लिहिलेलं असेल तेव्हा आपण डॉक्टर आत येऊ का म्हणताना आपण तिथे विकल्प जरी दिला तरी चालू शकतं. पण मग आपल्याला हे तिथे दाखवून द्यावं लागतं की इथून पुढे सगळीकडे आपल्याला वैकल्पिकच वापरायचं आहे का, की तुम्हाला संपूर्ण लिहायचं आहे. हे सूचनापत्र तुम्हाला मुद्रित शोधकाला देणं भाग असतं. कारण अन्यथा शोधनातला भाग
हा, आता हे मुद्रित शोधकाला कारण हे माहित पाहिजे का नाही, तर ते मनाने पूर्णपणे जर करेक्शन केलं तर त्या लेखाचा पूर्ण बाजच जाईल. जसं आता मी जर तुमच्याशी बोलताना म्हटलं की एवढा सगळा प्रवास करताना किती किती पुस्तकं मला बघावी लागली, किती किती हे मुद्रित शोधकाला पुनरुक्ती वाटू शकते. किती किती दोनदा झालेलं आहे ना, तर वाचताना त्याला असं वाटेल की चुकून दोनदा लिहिलं गेलेलं आहे. हा, जर त्याला ते भाव कळले नसतील, कारण मुद्रित शोधनाच्या वेळेला तो पूर्णपणे असा गुंतून पडणारा मुद्रित शोधक असेल तर गोष्ट वेगळी. मग संपादकाला इथे त्याला खास करून टीप द्यावी लागते की किती किती ठीक पुस्तकं मला वाचावी लागली. ही नंबर शैली आहे, या शैलीच्या अनुषंगाने लेखकाने लिहिलेलं आहे, त्याच्यात बदल करू नये. कारण मला वाचताना देखील ते खूप छान वाटणार आहे की हो, किती किती मी खस्ता खाल्ल्या, हे तुला माहिती आहे का? हो, बोलीभाषेतलं हा, सौंदर्य जे आहे ते त्याच्यात प्रकट झालंय असं. करेक्ट. हे देखील एक तुम्ही फार महत्वाचा आणि फार छान मुद्दा मांडला आता की बोलीभाषा. कोणतंही पुस्तक लिहिताना जेव्हा पहिला फॉर्मा आपल्याकडे येतो त्यावेळेला आपल्याला हे पण बघावं लागतं की हे संपूर्ण पुस्तक तुम्हाला बोलीभाषेमध्ये लिहायचं आहे की ग्रांथिक भाषा, ज्याला आता आपण प्रमाण भाषाही म्हणू शकतो, त्या भाषेमध्ये लिहायचं आहे. मग ते जर वैज्ञानिक पुस्तक असेल तर वैज्ञानिक पुस्तक फार क्लिष्ट भाषेत आपल्याला देऊन चालत नाही. मग अशा वेळेला ते काही बोली भाषेत काही प्रमाण भाषेत अशी सरमिसळ करायची आहे का? जर तरुणाईनी लिहिलेलं एखादं पुस्तक असेल आणि ते जर वाचकांच्या पर्यंत पोहोचवायचं असेल तर मग ती भाषेची सरमिसळ केलेली जी असेल, ज्याला आता आपण मराठी इंग्लिश मंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी इंग्लिश इंग्लिश असं जर तुम्हाला ते द्यायचं असेल तर ते तुम्ही जाणीवपूर्वक देता आहात का, हे सगळं भान ठेवून मगच त्याचं संपादन करावं लागतं. पण सोनालीताई आता इतकं भरभरून बोलते, हा, फक्त मुद्रित शोधन आणि संपादन ह्याच्यावरती मला वाटतं एक वेगळा एपिसोड मला वाटतं करण्याची गरज आहे ऍक्च्युली. पण आता खरं तर संहिता असेल, लेख असेल, मजकूर असतील किंवा संपादनाचं एक साहित्य आहे. आता मगाशी खरं तर आपण ऑफलाईन बोलता बोलता माझ्याकडून चुकून एक शब्द निघून गेला, तो म्हणजे दर्पोक्ती केली. तर मला तिथल्या तिथे तू थांबवलं की तुझा म्हणण्याचा उद्देश तो नाहीये, पण तो शब्द तिथे बरोबर योग्य नाहीये. हा, मी हे जाणीवपूर्वक का म्हणतोय की मला जसं करेक्ट केलं तसे अनेक असे काही शब्द आहेत, अर्थ आहेत, शब्दरचना आहेत, वाक्य शब्दांच्या रचना आहेत. आता मी प्रत्येक वाक्य बोलताना मला आता माझ्या पुढे मराठी भाषेतला संपादक बसलेला आहे, त्याच्यामुळे मला त्या वाक्य मला अभ्यासपूर्णच बोलायला लागणार आहे. असं काही नाही. शब्दरचना आहेत, वाक्यरचना आहेत, भाषिक संस्कार आणि तांत्रिक संस्कार असेही आहेत. हे असे दोन भाग करण्याचं एक तर पहिल्यांदा कारण काय, आणि दुसरं म्हणजे असं की प्रत्येक लेख असेल, काही असेल, कथा, कादंबरी, गोष्ट जे काही असेल, संपादनासाठी जेव्हा येते तेव्हा त्याला विभागणी अशा दोन प्रकारे करावीच लागते का, आणि भाषेचे संस्कार जे करायला लागतात. माझा प्रश्न थोडासा डिस्क्रिप्टिव्ह कशासाठी विचारतोय की मगाशी तू बोलता तू प्रमाण भाषा असा एक उल्लेख केला, ग्रांथिक किंवा म्हणून ग्रांथिक आणि प्रमाण भाषा. ग्रांथिकला म्हणजे प्रमाण भाषेलाच आपण ग्रांथिक भाषाही म्हणू शकतो. ग्रांथिक भाषा की बोली भाषा आणि ग्रांथिक किंवा प्रमाण भाषा की गेलतो आलतो कलतो, गेलतो आलतो बोलतो, ही जी आहे गेलेला आलेला, याच्यातनं गेलेला आलेला, करणार आहे, करतोय, करत आहे, हे शब्द बोलीभाषा आणि ग्रांथिक भाषा. आता याच्यामध्ये अजून एक ऍडिशन मला अशी विचारायची की प्रत्येक भाषेचं स्वतःच एक वैशिष्ट्य आहे, लहेजा आहे, सौंदर्य आहे, त्याचा कितपत अभ्यास करायला लागतो. म्हणून मी म्हटलं की थोडासा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे, पण तो मला त्याचं उत्तर ते तेवढं विस्तृत दिलं तर फार बरं आहे. करेक्ट. हे कसं आहे, जो पहिल्यांदा तुम्ही विचारलं की भाषिक आणि तांत्रिक असे दोन भाग करावे लागतात का, तर मी ज्या फार थोर अशा सगळ्या संपादकांच्याकडनं जेही काही शिकले त्या अनुषंगानेच मी आज हे सगळं बोलू शकते आहे. कोणा एकाचं नाव घेऊन त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून मी कोणाची नावं नाही घेत आहे, पण मी त्या सगळ्यांची खरंच ऋणी आहे की त्यांनी मला फार छान शिकवलं आणि महाराष्ट्रभरातल्या गाजलेल्या संपादकांच्या हाताखाली मला काम करायला मिळालं. हे एक खूप चांगली गोष्ट घडली. त्यांनी जे काही आमच्यावर संस्कार केले तेच अजूनही माझ्या मते प्रिंट मीडिया अजूनही हे सगळं खूप छान सगळं सांभाळत आहे.
तर माझ्या मते हे 2 भाग करणं याच्यासाठी आवश्यक असतं. कारण की एकदा त्याच्यावरती भाषिक संस्कार झाले, जसं आता याच ओघाने तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकते, की बोलीभाषा आणि ग्रांथिक भाषा या दोन्हीच्या बद्दल कोणत्याही संपादकाला मनस्वी प्रेम असायला हवं. हम्म. की हे पुस्तक जर बोलीभाषेत येणार असेल तरी त्याची हरकत नसावी, हे पुस्तक जर ग्रांथिक भाषेत काढण्याचं ठरवलेलं असेल तरी त्याची काही हरकत नसावी. याचं एक खूप छान उदाहरण एका मोठ्या संपादिकेने मला दिलं होतं, की गंगाधर गाडगिळांचं एक पुस्तक होतं. त्याची त्यांनी जी इंट्रोडक्शन होती ते त्यांनी पूर्णपणे ग्रांथिक भाषेमध्ये केलेली होती. आणि त्याचं दुसरंच जे हे निघाली आवृत्ती निघाली त्याची त्यांनी पूर्ण बोलीभाषेमध्ये त्याचं परिच्छेद सगळे दिलेले होते. बर. किंवा दोन्हीकडचं समानता अशी ठेवण्याच्यासाठी हो केलेली हो होती. हो. तर ज्यावेळेला आपल्याला बोलीभाषा घ्यायची आहे की ग्रांथिक भाषा घ्यायची आहे हे जेव्हा आपण ठरवतो त्यावेळेला त्याच्यावरती भाषिक संस्कार हे होणं फार आवश्यक असतं. कारण अन्यथा ते सगळंच संपूर्ण ती संहिताच विस्कळीत होऊन जाते. दुसरी गोष्ट तांत्रिक ज्यावेळेला एडिटिंग आपण करतो त्यावेळेला आपण मुद्रित शोधकाला खूपशा गोष्टी अशा व्यवस्थित समजावून सांगितल्यासारख्या करत असतो आणि मुद्रित शोधन आणि संपादन विभाग हे कायम हातात हात घालून जाणारे विभाग आहेत. बरोबर. त्या दोघांचं एकमेकांशी फार छान चाललेलं असतं. आणि मुद्रित शोधक देखील अनेकदा काही प्रश्न पडले तर संपादकांकडे येतात आणि संपादक तर कायमच मुद्रित शोधकाला ह्या सगळ्या शंका विचारत असतात. तर या दोघांच्या सहकार्याने हे तांत्रिक जे आहे ते संस्कार त्याच्यावरती होत असतात आणि त्याच्यानंतर मग मुद्रित शोधनाकडे ते जात असतं. कोणत्याही संपादकाला बोलीभाषा आणि ग्रांथिक भाषेचं समूळ ज्ञान जरी नसलं तरी त्याला त्याच्यात उडीपेक्षाही मी तर एक चांगला शब्द असं वापरेन की त्याला डुबकी मारता आली पाहिजे. तो त्याच्यात रमला पाहिजे, डुबला पाहिजे तो छान आणि त्यांनी ते दोन्ही संदर्भ नीट समजावून घेतला पाहिजे. ज्ञान असणं आणि त्याच्यातनं आत्मसात करता आलं पाहिजे ते. मग कारण इतके विषय आहेत की संपादकाला सगळे विषय तो काही सर्वज्ञ नाही. त्याला प्रत्येक विषयाच्या बद्दलची जुजबी माहिती असू शकते. परंतु एकदा तो लेख किंवा एकदा ते पुस्तक आपल्या हाती आलं की मग त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण रमून जायला पाहिजे. त्याची जितकी जास्ती संदर्भ मिळवता येतील, जितके जास्ती तुम्हाला त्याची माहिती काढता येईल ती सगळी तुम्हाला काढता आली पाहिजे. कारण की कोणत्याही लेखाच्या मध्ये दिले जाणारे अगदी साधं उदाहरण म्हणजे फोटो जरी आपल्याला एखाद्या याच्यात द्यायचे असले तरी त्या फोटोच्या खालच्या ज्या ओळी आहेत त्या देखील खूपदा खूप काही बोलून जातात आणि त्या संदर्भासहितच असल्या पाहिजेत. जसं आता खूप जण स्तंभ आपले जे प्रकाशित होतात त्याच्यावरनं पुस्तकं काढतात. त्या स्तंभाचा कालखंड जो असतो तो वेगळा असतो, आधीचा असतो आणि पुस्तक थोडंसं वर्षभरानंतर जरी म्हटलं तरी ते आलेलं असतं. मग अशा वेळेला तिथे संपादकाचा कस लागतो की ते सगळे संदर्भ कोणत्याही काळात, कारण पुस्तक हे कालातीत असतं, एकदा छापून आल्यानंतर जर त्याच काळानुरूप जर तुम्हाला ते पुस्तक ठेवायचं असलं तरी देखील 100 वर्षांनी पण आज आपण श्यामची आई का वाचतो आहे कारण त्याचा संदर्भ आपल्या लक्षात येतो आहे. असं नाही होत की हे कोणत्या काळातलं लिहिलेलं आहे काहीच समजत नाही आपल्याला. तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या पुस्तकामध्ये त्या सगळ्या पद्धतीने मांडणी करावी लागते आणि त्यामुळे काळाचं भान असावं लागतं, भाषिक भान असावं लागतं, बोलीभाषेच्या बद्दलचं प्रेम असावं लागतं. भारतात जवळजवळ 300 भाषा तरी आहेत. अगदी म्हणजे जास्तीत जास्त आपण ज्या अधिकृत नाही त्या जरी पकडल्या तरी सुद्धा आणि त्या सगळ्यांवरचं भरपूर साहित्य आजकाल प्रसिद्ध होत असतं आणि बऱ्याच म्हणजे आता जे बुकर पण हिंदीला पण मिळालं आता मधल्या काळामध्ये, तर त्या यांनी तर सगळ्याच ज्याला व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणतो आपण त्या सगळ्यांनाच खूप छान दिवस आलेले आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्या भाषांच्या बद्दलचं त्यांचं प्रेम असावं लागतं. पण ज्या वेळेला या भाषांच्या बद्दल तुम्हाला प्रेम असतं बोलीभाषेच्या बद्दल त्याच वेळेला मग त्याचं व्याकरण, त्याच वेळेला त्याच्यावरती देखील बोलीभाषेवर देखील होणारे संस्कार भाषिक हे तांत्रिक दृष्ट्या देखील तितकेच पक्के असावे लागतात. आता खरं तर म्हणजे 4 पुरवण्या एकदम लागल्या आपल्या उत्तराला. संपादित केलेल्या पुरवण्या लागल्या आणि पण आता प्राध्यापक म्हणून सुद्धा MIT मध्ये जाते. एखादं वाक्य एखाद्या विद्यार्थ्यांनी बोलल्याच्या नंतर
ते वाक्य कदाचित त्रुटी असतील, त्याच्यात चुका नाही म्हणत. हम्म. मग तिथे संपादिका त्याला करेक्ट करताना संपादिका हम्म. जागी असते का शिक्षिका जागी असते? संपादक शिक्षक जागा असतो. कारण माझ्या मते एक चांगला संपादक हा एक उत्तम शिक्षक असतो असा माझा अनुभव आहे. मला पण भेटणारे जितकेही संपादक होते ते सगळे उत्तम शिक्षक होते. त्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं त्यावेळेला असं कुठेही नव्हतं वाटत की इथे एक छडी हातात घेतलेला संपादक बसलेला आहे. तो एका विद्यार्थ्याला, आणि तेही अत्यंत नाठाळ विद्यार्थ्याला, हम्म. कारण तेव्हा तर सगळेच अगदी नवीन होते, कशाचाही गंध नसणारे होते. त्यामुळे माझ्यासमोर जेव्हा एखादा विद्यार्थी बसलेला असतो त्यावेळेला मी तिथे संपादक शिक्षक असते. आणि 100% मी हे म्हणू शकीन आहे की विद्यार्थी देखील अशा वेळेला आपले देखील शिक्षक असतात. कारण आजकालचे विद्यार्थी देखील या सगळ्या क्षेत्रांमध्ये फार तावून सुलाखून निघालेले असल्यामुळे हम्म. आपल्याला देखील ते खूप छान पद्धतीने प्रश्नोत्तर त्यांचे चाललेले असतात आणि खूप ज्ञान वाढतं त्यांच्याकडनं आपलं. पण मग आता म्हणजे आपण आता पुस्तकं एकूण प्रिंट मीडिया या हम्म. बाबतीत जर आपण बोलायचं झालं हम्म. तर मी संपादक म्हणून पण तू काम केलेलं आहे. हो. पुस्तकांच्या रचना असतील, एखादं पुस्तक संपादित करणं हे काही हम्म. इतकं सोपं काम नाहीये. हम्म. मी थोडस ऑफलाईन हा प्रश्न विचारतोय हा. आणि मला तो आवर्जून विचारायचा आहे हम्म. की आजकाल बातम्या ज्या पद्धतीच्या हो. दिल्या जातात, हो. तर पूर्वी सरकारच्या चॅनलवरती ज्या बातम्या दिल्या त्याला संपादक हो. शेवटची पाटी यायची हो. की यांनी हे बातमीपत्र हम्म. संपादित केलं. यांनी संपादित केलं अशी पाटी यायची शेवटी. बरोबर आहे. वृत्तपत्र निवेदक हो असायचा हो. की जो ते वाचाय तो मग सांगायचा आणि बातमीपत्र संयत निवेदक. पद्धतीने. हो. पण मग आत्ता म्हणजे एक प्रसंग काहीतरी नदीत उडी मारली या शब्दाला उडीत नदी मारली का काहीतरी असं एक काहीतरी मध्ये फंबल एका न्यूज चॅनलवरती झाला होता आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. एक संपादक म्हणून जेव्हा अशा पद्धतीचं सगळं गोष्टी घडत असताना त्रास होतो कुठे, आणि असं वाटतं की नाही अरे हे असं नाही, हे असं करा, किंवा तिथेही संपादनाची अजून तीव्रतेने गरज असं वाटतं? आता याच्यात ना एक खूप हा छान प्रश्न आहे. कारण माझ्या मते कसं आहे की कोणताही प्रिंट मीडिया जो आहे तो त्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. म्हणजे आता कोणते पण वृत्तपत्र जरी आताचे बघितले तरी त्याला 50 ते 60 वर्ष तर अगदी आरामात झालेली आहेत. त्यांना खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांच्याकडचे संपादक देखील खूप तावून सुलाखून निघालेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपली वृत्तपत्रांची पूर्ण परंपरा आहे खूप छानशी अशी. आणि त्या मानाने जे दृकश्राव्य माध्यम आहे ते अजूनही तारुण्यात आहे. बऱ्यापैकी तारुण्यात आहे ते. आता तरी पुष्कळ प्रगल्भतेकडे जातो आहे सगळेच जण. आता इव्हन मी तर म्हणेन दृकश्राव्य माध्यम अधिक परिपक्व होण्यासाठी असे पॉडकास्ट देखील आता खूप जण करायला लागलेले आहेत आणि त्याला चांगलं बाळसं नक्कीच येणार आहे या सगळ्या गोष्टी. खूप उदंड झालेले पण माझ्या मते जर तुम्ही व्यक्त होत आहात तर हरकत नाही आहे. कारण आता जर प्रिंट मध्ये आपण फार व्यक्त नाही होत असं जर लोकांना वाटत असेल तर त्यांनी व्यक्त व्हावं. अगदी हरकत काही नाही त्याच्यासाठी. तर हे ज्या वेळेला आपण बघतो तेव्हा कधी कधी काय होतं की चुका या प्रिंट मीडियातही होतात, चुका या दृकश्राव्य माध्यमातही होतात. दृकश्राव्य माध्यमातलं संपादन हे फार कठीण संपादन असतं. कारण की ते त्या मिनिटाला अक्षरशः म्हणजे रेस असते तिथे की या क्षणाला एका मिनिटात आपल्याला हे सगळं काही बोलायचं असतं, करायचं असतं. पूर्वीच्या काळचे पण जे वृत्तनिवेदक होते त्यांच्याकडनं देखील चुका व्हायच्या. ते त्यावेळेला थांबायचे देखील, त्याच्यात दुरुस्त्या देखील करायच्या ते सगळ्या गोष्टींच्या मध्ये. सध्याचं काय असं झालं आहे, सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी पटापट व्हायरल होतात आणि आपण उगीच त्याच्याकडे फार जास्ती गांभीर्याने पण बघतो. अर्थातच की दृकश्राव्य माध्यमांनी आपल्या संपादकीय या सगळ्या गोष्टींवरती निश्चितपणे फार सखोलतेने बघण्याची पण गरज अनेक मान्यवर संपादकांनी व्यक्त केलेली आहे. तर त्याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला हवं, प्रश्नच नाही आहे. आणि असं जर झालं तर बहुधा मग ह्या व्हायरल होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपोआप चाप बसेल आहे. म्हणजे मला हे लक्षात येत आहे की ज्यावेळेला मी वृत्तपत्रामध्ये काम करत होते त्यावेळेला वाचकांचे मनोगत नावाचा एक स्तंभ असायचा. आम्हाला अक्षरशः असे गठ्ठ्यानी पत्र यायचे. वाचकांचे मनोगत, वाचकांचा पत्रव्यवहार, असे अनेक नावं त्याच्यात असायचे. आणि लोकमानस असं भरपूर नावांनी यायचे ते सगळे पत्रव्यवहार. तर अक्षरशः गठ्ठ्यानी पत्र यायचे
आणि फार कमी पत्र छापल्या जायची. बऱ्याच यांना तर केराची टोपली दाखवल्या जायची. त्याचं कारण कधी-कधी भाषिक असायचं. कधी-कधी जसं आता आपण म्हणतो, की काही पण लोकं लिहीत आहेत, हम्म. असं एक सरळ आपण म्हणून देतो. तसं लोकं खरंच काही पण मत व्यक्त करून द्यायचे आपलं त्याबाबतचं, की जे त्या वृत्तपत्राच्या पठडीसाठी निगडीत अनावश्यक नसेल हे. असायचं, निगडीत नसायचं किंवा जसं मी म्हटलं, की भाषिक संस्कार न झालेली पत्र आणि केवळ आपला मनोगत व्यक्त करणारं किंवा राग व्यक्त करणारं किंवा अति आनंद व्यक्त करणारी हम्म. अशी जी एक्स्ट्रीम जी असायची त्यांना केराची टोपली दाखवल्या जायची. दुसरी गोष्ट तुम्ही जे थेट आता केराची टोपली दाखवली जायची. सरळ केराची टोपली दाखवली जायची मग त्यातला आणि पत्रकारातला संपादक जिवंत असायचा अं, का हो. एखादी भावना की सुंदर लिहिली आहे भावना, पण ह्याला केराची टोपली दाखवायला नाही, लागली. असं कधी व्हायचं नाही. हा. एखादी भावना जर सुंदर लिहिलेली असेल, तर ती 100% ती प्रसिद्ध व्हायची हम्म. आणि ज्या यांच्यासाठी आपल्याला वाटत असेल, की नाही हे खरंच आताच्या संदर्भाशी संबंधित नाही आहे, नाहीये. हो. अशांनाच फक्त केराची टोपली दाखवल्या जायची. उलट मी तर म्हणेन, की त्यावेळेला म्हणजे खरंच आपल्याजवळ वेळ भरपूर असतो खरं तर. कारण की मी एकटीनेच दिवसाला 100-100 पत्रांचं वाचन केलेलं आहे. बापरे. आणि त्याच्यात आम्हाला काहीच वाटायचं नाही, की हां, ठीक आहे पत्र येत आहेत, आपण वाचतो आहे, आपण देतो आहे. कारण तेव्हा दुसरं माध्यम नसायचं, फोन असायचे. फोनवर देखील लोकं वाटेल त्या भाषेत व्यक्त व्हायचे, चांगले, वाईट, बरे सगळे अनुभव असायचे. पण त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी होणारच हे पत्रकारितेत आल्यानंतर आपल्याला गृहीत माहिती असतं, गृहीत धरलेलं असतं. अजूनही पत्रकारांनी हे गृहीत धरलेलं असतं. बाज बदललेला आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. थोडासा वेग पण आलाय. थोडा वेगही आलेला आहे, बाज बदलला आहे आणि बऱ्यापैकी आता संपादक आणि जे म्हणजे आपण ज्याला बातमीदार म्हणू, तेच सगळेजण मिळून पूर्ण पुरवणी किंवा वृत्तपत्र करत असतात. त्याच्यात सब एडिटरचा पण रोल आता हळू-हळू कमी होत चाललेला आहे. हो. आणि हे असं आणि या गोष्टी आता घडत जाणार. एआयमुळे पण पुष्कळ गोष्टी बदलत जाणार आहेत. पण या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे संपूर्ण जे चक्र आहे, ते चांगलं घडण्यासाठी होणार आहे. पण हा जर आपण विचार हम्म. केला, की जसं तुम्ही माझी ओळख करून देताना म्हटलं, की स्वयंच्यासाठी 40 पुस्तकं आम्ही हो, हो. हे केली होती, भाषांतरित केली होती, अनुवादित देखील केलेली होती काही पुस्तकं. तर ह्या दोन्हीच्या वेळेला त्यावेळेला खूप सगळीकडे असं झालेलं होतं, की अरे बापरे! आता एआय येत आहे आणि मग दृकश्राव्य मुलांना किती कळेल, किती नाही वगैरे. पण त्या माध्यमाच्यामुळे लोकांच्या पर्यंत हे सगळं शिक्षण पोहोचलं. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर एआयच्या मदतीने जर आपल्याला शिक्षण पोहोचवता येत असेल, विचार पोहोचवता येत असतील, त्याच्यात काही चांगले बदल करता येत असेल, तर जे मी म्हटलं, की Googleच्यासाठी पण जेव्हा आम्ही काम केलं, त्यावेळेला तिथे संपादक म्हणून केलं. कारण Google हे शेवटी जेही काही भाषांतर करत आहे, ते मशीन लर्निंग आहे. मशीन ते भाषांतर करत आहे. तर जोपर्यंत मानव अस्तित्वात आहे, तोपर्यंत मानवीय हात त्याच्यावरनं हा फिरवावाच लागणार आहे. हो, ते म्हणतात ना आणि की टेक्नॉलॉजी कॅन रिप्लेस टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी कॅनॉट रिप्लेस ह्युमन. पण नाही. सोनालीताई मला एक थोडासा आता अगेन हं, आपण आता त्या ट्रॅकवरती आहोत म्हणून हं. मला सांगायचं की संपादन क्षेत्रामध्ये हं. काम करताना हं. आता खरं तर अपॉर्च्युनिटीज आणि चॅलेंजेस हं. अशा अनुषंगाने जर आपण बोलायचं झालं, हं. तर आता हे आपण सगळं जे बोलतोय, गप्पा मारतोय, हे सगळं हे त्या व्यक्तींसाठी आहे की ज्यांना दिसतंय छान, जे ऐकू शकतात, सगळं त्यांच्यासाठी आहे. अशाही काही व्यक्ती आहेत की ज्या बघू शकत नाहीत. हो. त्या ब्रेल हो. लिपीमध्ये हो. काम करतात. हो. पण भावना ज्या आहेत त्या त्यांनाही त्याच सारख्या आहेत ज्या आपल्याला आहेत. करेक्ट. हे इथे फक्त फरक एवढा आहे की ते प्रत्यक्ष ते इमॅजिन करू शकत, म्हणजे दिसत नाही पण ते इमॅजिन करू शकतात. असा कुठला प्रसंग आला होता की एखादं ब्रेल लिपीतलं पुस्तक संपादित करायची वेळ आली होती? नाही, आता मी याचं एक खूप चांगलं उदाहरण देईल, की माझे एक 2-3 लेख लहान मुलांच्यासाठी मी एका लहान मुलांच्या मासिकामध्ये प्रसिद्ध केलेले होते. आणि मग मला मूकबधीर आणि तुम्ही जे म्हणताय तसं अंध शाळांमधनं अंध हा शब्द मी नको वापरायला. त्याच्यामुळे आपण आजकाल त्या सगळ्याच गोष्टींच्यासाठी आपण दिव्यांग म्हणूया. तर या सगळ्यांच्या साठीच्या त्या लहान मुलांना देखील ती कथा एका शिक्षिकेने वर्गात वाचून दाखवली. आणि मग त्यांना देखील खूप इच्छा झाली, की ही सगळ्या या गोष्टी त्यांच्यापर्यंत यायला पाहिजे म्हणून. तर असं एक चॅनल देखील आहे. असे अनेक प्रकारचे चॅनल आहेत, की ज्यांनी हे असं मग दृकश्राव्य न करता
वाचून दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी, आणि ह्या सगळ्या कथांचं ब्रेलमध्ये त्याचं भाषांतर देखील केलेलं आहे. बर तर त्या याच्यात एका प्रोजेक्टमध्ये मी सहभागी झालेले होते, आणि असं ब्रेल लिपीतलं पुस्तक तर अजून माझ्याकडे आलेलं नाही आहे, पण ब्रेल लिपीतनं पुस्तक काढण्याच्यासाठीचे अनेक प्रपोजल्स माझ्यापर्यंत जे पोहोचलेले आहेत. त्यावेळेला आता तुम्ही हा प्रश्न फार छान विचारलात, की संपादक हा जो असतो ह्यांनी सगळ्या समूहाला घेऊन जाण्याची गरज असते, आणि सगळ्या समूहाला घेऊन जाताना त्या त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ असतात त्यांचं बोट त्यांनी धरायलाच लागतं. तर ब्रेल लिपीच्यासाठी जेव्हा या चर्चा आमच्या होत आहेत, किंवा अनेक लेखांवरच्या देखील जेव्हा झालेल्या आहेत, की काही वृत्तपत्रांना आपल्या पुरवण्या देखील त्याच्यात करण्याची जेव्हा इच्छा होती, तेव्हा आम्ही त्या त्या तज्ज्ञांना पाचारण केलं, त्यांच्याकडनं हे सगळं समजावून घेण्याचा प्रयत्न केला. बरीचशी पुस्तकं त्याच्यात ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न देखील केला, आणि Correct. अशा वेळेला मग आमच्यासाठी ते आमचे गुरु होते, जे त्याच्यातले तज्ज्ञ होते, वा आणि ते संपादक होते. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणारे उपसंपादक होतो, आणि मग आम्ही शिकत गेलो ह्या सगळ्या गोष्टी. ही सगळी अशी जर प्रक्रिया सुरू राहिली आणि सगळे विभाग जर एकमेकांशी जोडून राहिले, जसं आता संपादकाला कागदाबद्दल पण खूप चांगलं माहिती पाहिजे, हो त्याच्यानंतर कव्हर पेज जे असतं त्या कव्हर बद्दल त्याला खूप चांगली जाण असायला हवी, त्याच्या चित्रकारांच्या सोबत चांगला त्याला जाणीव असली पाहिजे, तो त्याचा बोलू रॅपो शकला चांगला पाहिजे. बिल्ड झाला पाहिजे. त्याचं तेवढी जरी दृष्टी नसली तरी कोणत्या चित्रकाराला या पुस्तकाच्यासाठी आपण बोलवायला हवं आहे हे त्यांनी ओळखायला पाहिजे राईट असतं. पर्सन टू द राईट हा, पेज. त्याच्यानंतर पुस्तकाचं जे मागचं कव्हर असतं, ज्याला आपण ब्लर्ब असं म्हणतो, ते मलपृष्ठ जे असतं त्याच्यावरती काय 4 ओळी द्यायला पाहिजे, कारण ते त्यांचा USP असतो, एकदम युनिक सेलिंग पॉइंट, की मागच्या ब्लर्बवरचा एका वृत्तपत्राने खूप छान ते सगळे ब्लर्बच छापण्याचा एक उपक्रम पण केला होता, आणि तो खरंच खूप स्तुत्य होता, की ज्याच्यावरनं तुम्हाला ते पुस्तक कळतं. म्हणजे पहिलं कव्हर हे जर चेहरा असेल, तर मलपृष्ठ हा त्याचा एक आत्मा असतो, आणि छोटंसं त्याच्यात सांगितलं जातं. त्याचं देखील भान त्याला असलं पाहिजे. असं सगळं जेव्हा घडतं, तेव्हा मग उपसंपादकाच्या डुलक्या असं कोणीही आपल्याला म्हणत नाही, आणि मुद्रा राक्षसाचा प्रताप देखील बघायला नाही मिळत. म्हणजे असला तरी तो मग क्षम्य असतो. त्याला मलपृष्ठ हा शब्द का वापरला गेलाय? खरं म्हणजे मला तर तो मागचा पृष्ठभाग असल्यामुळे असेल असं वाटत आहे, पण खरं म्हणजे त्याला मलपृष्ठ म्हणण्यापेक्षा सरळ सरळ मागील कव्हर, किंवा हा म्हणजे शेवटचं पान. शेवटचं पानी म्हणू शकतो आपण, हरकत काही कारण नाही ते आहे. खरं तर ते शेवटचं पान आहे असंच म्हणा. अगदी. वेल सोनालीताई, आपण आता खरं तर या आपल्या गप्पांच्या कारण मला वाटतंय की हा विषय इतका इतका व्हास्ट आहे, मला वाटतं याच्यावरती अजून एक एपिसोड हो, करण्याची विनंती मी नक्की करणार आहे. अगदी. कारण टेक्निकॅलिटीज बऱ्याचशा गप्पांच्या ओघांमध्ये आपल्याला जाणून घेणं नक्की हो. आवश्यक आहे. अगदी. असा एखादा प्रसंग सांगावा की खरं तर तो प्रसंग आला होता चॅलेंज म्हणून संपादन करताना, बट यू कन्व्हर्टेड दॅट चॅलेंज इनटू ऑपॉर्च्युनिटीज. ओह, अच्छा. असं एखादं आहे की अरे हे चॅलेंजिंग आहे, बट लेट मी टेक दिस एज अन ऑपॉर्च्युनिटी अँड लेट मी सी व्हॉट बेस्ट आय कॅन डू, आणि त्यातनं मग जे काय झालं ते फार उत्तम झालं. ओके. असा एखादा प्रसंग आहे आठवतो? ना, असे तर पुष्कळ वृत्तपत्राच्या कचेरीमध्ये असे तर खूप येत असतात. तसे पुस्तकांच्या बाबतीतले पण खूप आहेत, की बरेच मोठी पुस्तकं अशी होती, की जी वेगवेगळ्या विषयांवरची होती, काही साहित्यावरची होती, काही चित्रपटांवरची होती. एक जे पुस्तक होतं ते सगळं फुलपाखरांवरचं पुस्तक होतं, आणि पूर्णपणे रंगीत पुस्तक होतं ते, आणि त्याचं संपूर्ण पानं देखील फार गुळगुळीत अशी महागाची पानं होती ती सगळी काही केलेली. ती लोकांपर्यंत कशी पोचेल हा एक खूप मोठा चॅलेंजेस होता, कारण ते महागडं पुस्तक होणार होतं. तसंच पण त्याही बाबतीमध्ये आम्ही ते ई-बुकच्या याच्या स्वरूपामध्ये काढलं, आणि ई-बुकचं सुरुवात त्या पुस्तकापासून केली. हे एक खूप मोठं छान चॅलेंज होतं, जे आम्हाला अपॉर्च्युनिटीमध्ये आम्ही त्याला कन्व्हर्ट केलं. कारण की ज्यांना ती गरज आहे हे पूर्ण फुलपाखरांचं पुस्तक वाचण्याची, त्यांना मग आम्ही खूप डिस्काउंटेड याच्यामध्ये जाहीर केलं, की ज्यांना ज्यांना प्रिंटमध्ये हे हवं आहे तेवढ्याच फक्त आम्ही या कॉपीज करू, प्रती छापू. त्या दृष्टीने मग प्रिंट ऑन डिमांड हे नवीन टेक्निक आम्ही शिकलो. ते टेक्निक आम्ही त्याच्यातनं आत्मसात केलं, आणि बाजारामध्ये ते पुस्तक आणलं.
असाच एक प्रसंग एका वृत्तपत्रामध्ये मी काम करत असताना पुरवणी संयोजिका म्हणून पण आलेलं होतं, की महिला दिनाची पुरवणी होती आणि आम्ही त्यावेळेला अगदी म्हणजे आपण आतापर्यंत नेहमी बघतो, की कुली जे असतात ते नेहमी पुरुषच असतात. मोची काम करणारे जे असतात ते पण सगळे खूपदा आपण बघतो, हो, की हो. ते पुरुषच असतात. हो. आम्ही अशा सगळ्या महिला शोधून काढल्या, की ज्या ही कामं करत आहेत. बरं. ऑटो चालवणाऱ्या, त्याच्यानंतर पेट्रोल पंपवर असणाऱ्या, त्याच्यानंतर मोची काम करणाऱ्या, नंतर टॅक्सीज चालवणाऱ्या, अशा सगळ्या महिलांना एकत्र घेऊन आम्ही एक खूप मोठं छान चर्चासत्र घडवून आणलं आणि त्याच्यावरती ती पुरवणी केली. वाह! तेव्हापासनं ह्या सगळ्या समूहाकडे बदलण्याचा समाजाचा दृष्टिकोनच बदलला आणि त्याच्यानंतर जवळ-जवळ मी 5 ते 10 वर्ष या सगळ्या लोकांशी कनेक्टेड. निगडीत अशी भाषणं द्यायला देखील जायचे बरं. त्याच्यावरती. तर ती बरीच चांगली अपॉर्च्युनिटी अशी समोर आलेली होती. तर ही 2 उदाहरणं मला असं वाटतंय खूपच इट्स चांगली व्हेरी अशी इन्फॉर्मेटिव्ह. झाली, की ई-बुकच्यासाठी आम्ही प्रवास सुरू केला. त्याच्यानंतर फार छान पद्धतीने आम्ही प्रिंट ऑन डिमांड देखील त्याच्यातनं सुरू केलं. आणि देन इट लँडेड अप टू दिस लेव्हल. या वेल, सोनालीताई, खूप काय म्हणतात त्याला, खूप डिस्क्रिप्टिव्ह आणि काय म्हणतात त्याला, खूप वास्ट विषय आहे हा. खूप व्हास्ट आहे, खूप. संपादन जरी आपण म्हणजे फायनल प्रॉडक्ट संपादित करून एवढंसं जरी असलं हं. तरी त्याच्या पाठीमागे एवढी सगळं खूप मोठी प्रोसेस हिस्ट्री आहे, असते. प्रोसेस आहे. हे सगळं करताना आत्ता जेव्हा मागे वळून बघतो आपण, हं. संपादन केलेलं, मला हे याचं डिस्क्रिप्टिव्ह नकोय उत्तर. हं. मला याचं पटकन असं मनामध्ये स्ट्राईक होणारं, हे पुस्तक छान संपादन झालं होतं, हा लेख छान संपादन झाला होता, असे 2 उदाहरणं. हं. आणि 2 असं की हे संपादन करायला मिळायला हवं होतं. आणि असं एक उदाहरण की याच्यामध्ये मी जर हे शब्द टाकले असते तर ते अजून छान संपादन झालं असतं. हो, अच्छा. हां. असे तर खूप आहेत. कुठला एक लेख सांगणं हे फार कठीण गोष्ट आहे. पण तरी त्यातल्या त्या 2 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते, की जो लेख जे सगळं खूप छान गाजलं होतं त्यावेळेला. एक म्हणजे माझाच स्वतःचा स्तंभ होता, की ज्याच्यामध्ये आम्ही पर्यावरणाशी रिलेटेड अशा सगळ्या घडामोडी देण्याचं ठरवलेलं होतं आणि त्याच्यात पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये ज्याला नोबेल म्हणतात, असं ॲशडेन अवॉर्ड्स मिळालेल्या सगळ्यांची आम्ही ओळख करून देण्याचं ठरवलेलं होतं. बरं. आणि हा चांगला म्हणजे नॅशनल लेव्हलचाच पेपर होता, की ज्याच्यामधनं आम्हाला हे सगळं द्यायचं होतं. पण मनात शंका अशी होती, की लोकं माणसांवरती वाचताना जर आपल्या ओळखीचे माणसं नसतील, तर कंटाळा करतात वाचायला. तर त्यांनी केलेल्या एवढ्या पर्यावरणातल्या सुंदर सगळ्या ज्या करामती आहेत, त्याही पोहोचवायच्या होत्या आणि माणसंही पोहोचवायची होती आणि पर्यावरणाच्या बद्दल जागरूकता पण तयार करायची होती. तर असा तो स्तंभ जवळ-जवळ 2-1 वर्ष चालला. तर त्याचं जे नाव द्यायचं होतं त्या स्तंभाला, ते काय द्यायचं? माणसांवरनं द्यायचं, की पर्यावरणाशी रिलेटेड द्यायचं, की काय द्यायचं? तर सहज एक दिवशी मी बसलेली असताना मी जेव्हा टाइप करायला लागले माझा तो कॉलम, की म्हटलं आजचा लेख तर लिहून घेऊ आपण, मग एकसाथच सगळं आपल्याला द्यायचंय आणि कॉलम सुरू करायचंय. त्यावेळेला अगदी सहज माझ्याकडनं लिहिल्या गेल्या हिरवाईच्या नवलकथा, बरं. की ज्याच्यातनं हिरवाई पण येत होती आणि आणि या माणसांच्या नवलकथा. नवलकथा पण येत होत्या. तर तो कॉलम आम्ही खरं तर फक्त एक साधारणपणे वर्षभर ठेवू वगैरे असं म्हणालो होतो. पण तो इतका गाजला, की तो शेवटी पुढच्या वर्षीच्या नंतरही असं अजून 1-2 महिने चालला, 2 वर्ष वगैरे चालला आणि मग आम्ही तो जबरदस्तीने बंद केला. बरं. तर असं एक ते खूप चांगलं संपादन पॉझिटिव्ह. त्या हो, हो. सगळ्याचं झालं आणि त्यामार्फत सगळ्यात आनंदाची गोष्ट ही झाली, की त्या संपादनाच्या मार्फत सगळ्या ॲशडेन अवॉर्ड्स जे विनर्स होते, त्याच्यातले जितके माझ्या संपर्कात आले, मी ज्यांच्याशी संपर्क साधला, त्या सगळ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. ज्याच्यामध्ये आपल्या प्रियदर्शिनी डॉक्टर कर्वे ज्या आहेत, म्हणजे अगदी सोपं सांगायचं तर इरावतीबाई कर्वेंची नात. बरं. तर त्यांना ॲशडेन मिळालेलं आहे. क्या बात है! आणि हरीश हांडे जे आहेत, ज्यांनी सोलरचं सगळं काही केलं, त्यांच्याशी संबंध चांगला, त्यांच्यासोबतच्या सगळ्या ईमेल्स आमच्या झाल्या आणि असे पुष्कळ जण त्या निमित्ताने जोडल्या गेले. त्याच्यानंतर अभय बंग, राणी बंग ताई यांच्यासोबत पण त्यांना ॲशडेन नाही मिळालेला, पण त्यांनी जे काही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम काम केलं. केलेलं आहे ते आलं.
निरुपमाताई देशपांडेंनी जे हम्म. बांबूशी संबंधित काम केलं आहे, त्यांच्याशी संबंध आला. त्या सगळ्यांचे लेख फार छान चांगल्या पद्धतीने आल्यामुळे ते चांगले एडिट झालेले होते. आणि सगळ्यात एक खूप छान एडिट झालेला लेख म्हणजे मुक्ता पूर्णतांबेकर अवचट जे आहेत, त्यांच्या आताच्या काळातले जे ते मुक्तांगण चालवत आहेत, तर हम्म. नवी पिढी असा तो विषय होता, की अवचटांनंतरची आलेली पिढी, त्याच्यानंतर राणी बंग आणि अभय बंग सरांच्या नंतरची आलेली पिढी, त्यांचा मुलगा, या सगळ्यांच्या सोबतची जी आम्ही चर्चा केली होती, त्याच्यात मुक्ताताईंवरती जो लेख लिहिला होता तो पण एक खूप छान गाजला आणि खूप आवडला सगळ्यांना. तर हे 2 मला सांगता येतील आहे. काय करायला हवं होतं, जे राहून गेलेलं आहे संपादनातलं, असं एकच पुस्तक आहे. ते म्हणजे मला पर्यावरण आणि जनसंवाद जे आहे, यांची मिळवणी करणारं एक चांगलं पुस्तक मला लिहायचं आहे. हम्म. तर त्याचे प्रयत्न माझे चाललेले आहेत. कारण की साधारणपणे पर्यावरणातलं जे मी विज्ञान शिकलेली आहे, ते अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेलं पोचलेलं नाही नाहीये. आहे. हो हो. ॲक्टिव्हिझमच लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. तर ते फार मला खटकतं खूपदा, की असं नाही आहे. आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनातनं खूप काम झालेलं आहे. ते कुठेतरी लोकांपर्यंत ऍक्नॉलेज व्हायला पाहिजे आणि पोहोचण्याची पोचायला पाहिजे. पोचायला पाहिजे. आणि आणि शेवटचं असं होतं की हे मला करायला मिळालं पाहिजे. हे मला करायला मिळालं पाहिजे असं फार अजून काही नाही आहे. अजून तरी काही अजून नाही. तरी काही नाही आहे. सुदैवाने मी अगदी खरंच जसं मी मगाशी म्हटलं, की माझ्या याच्यात कारकिर्दीमध्ये जेवढेही संपादक मला भेटलेत, लाभले. हो. त्या सगळ्यांनी इतकी भरपूर संधी मला दिली, की सगळ्या क्षेत्रांमधनं मला मुसाफिरी करायला मिळाली. सगळी माध्यमं मला हाताळता आली. अगदी आकाशवाणीपासून ते हो दूरदर्शनपर्यंत हो हो. सगळ्या क्षेत्रांमध्ये मला मुसाफिरी करता आली, निवेदन करता आलं, मुलाखती घेता आल्यात. असं कोणतंच क्षेत्र नव्हतं, की ज्याच्यात त्यांनी मला कधी आडकाठी केली. जिथे कुठे चुकलं असेल आहे, त्याला परत दुरुस्ती करून पुन्हा संधी देखील दिली. तर त्या दृष्टीने मी खरंच त्यांची ऋणी आहे, की असं कुठलं क्षेत्र अजून तरी नाही आहे. नाही, मला मला बेसिकली आज पॉडकास्ट करताना एकतर पहिल्यांदा दडपण असं होतं की संपादक आपल्या समोर बसणार आहेत, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. त्याच्यामुळं प्रश्न विचारताना शब्दांची निवड ही योग्य असावी. नाही आणि असं मला वाटतं काही जर नाही. माझ्याकडनं समजा चुकलं असेल नाही, तर तुम्ही फार छान सगळं. ते सगळी माझी चूक आहे. आणि जे काही उत्तम जे काही प्रश्न विचारले गेले असतील ते सगळी त्या प्रभूची कृपा आहे. सोनाली, ते खूप छान वाटलं गप्पा मारून. आणि मला वाटते संकलन संपादन हा इतका सोपा विषय नाहीये, तो क्लिष्ट विषय आहे. आता अर्थात ही खंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपादक हळूहळू नामशेष होणार असं नाही मी म्हणत, पण थोडंसं साईड ट्रॅक केला गेलाय. नाही, म्हणजे याच्यावरती पण मला एक खूप छान सांगावंसं वाटतं आहे, की संपादनाच्या क्षेत्रातलं नामशेष असं काही होत नाही आहे. खरं सांगायचं त्याची दिशा बदलते आहे. आणि ही जी दिशा आहे, ही संधी समजून हेरायला हवी आहे. जसं की मी म्हटलं, की आता एआयनी जे काही केलेलं आहे, त्याच्यावरती संपादन करण्याची नितांत आवश्यकता असते. कारण की सगळं काही खरं नसतं. नाही, एआय हां. तुम्हाला जी उपलब्ध माहिती आहे ती तीच एकत्रित देत करून असते. देतो. हो. त्याच्यातले संदर्भ देखील खरे खूपदाच मिळतात असं नाही. त्याच्यानंतर जे भाषिक संस्कार जे मी मगापासून म्हणते आहे, ते देखील तुम्हीच करू शकता आहात. मग ही एक वेगळ्या प्रकारची संधी आहे. उलट एआयच्यामुळे मी तरी जितकी पुस्तकं केली त्याच्यात मला सोपं काय वाटलं, की आम्हाला जे हातांनी सतत रिरायटिंग करावं लागायचं किंवा कॉम्प्युटर्स आल्यानंतर जे सतत कॉपी पेस्ट करत राहावं लागायचं, तसं आता करणं खूपसं कमी होत गेलेलं आहे उलट. हां, तुम्हाला त्याच्यातली माणसं कदाचित आपल्याला वेगळ्या पद्धतीने हुडकून काढावी लागतील. त्याच्यावरती भरपूर काम करावं लागेल, संधी शोधावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरीच्या पण ज्या संधी आहेत, त्या त्याच्यातनं हुडकून काढणं हे क्लिष्ट आहे. आणि ह्या बाबतीत खरंच कुठे-कुठे दुःख होतं, की संधी तर नाही ना कमी होणार, कारण माणसं तर नाही ना कमी होणार याच्यातनं. तर त्याच्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. पण ते जर झालं, तर मला असं वाटतं आहे, की संपादनाचं क्षेत्र हे कायम राहणार. नाही, ऑब्व्हियसली, कारण बिकॉज टेक्नॉलॉजी कॅन रिप्लेस टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी कॅनॉट रिप्लेस ह्युमन्स. बरोबर आहे. ते पण खरं आहे. आणि म्हणजे खूप व्यवस्थित आणि खूप ब्राईट थॉट ज्याला आपण म्हणतो, की एंड नोटवरती हा आलेला आहे. लोकांच्या मनात तीही शंका हां. एक जाता स्पर्श करून गेली ती. फक्त खंत एवढ्याच गोष्टीची आहे, की काही लोकांना जो प्रश्न पडतो, की संपादकाला एका पानाला ₹30 का द्यायचे? हां, हां.
तर ते 30 नाही, तुम्ही 30ही खूप कमी देताय. त्याच्यापेक्षा जास्त देणं गरजेचं आहे. रादर संपादकाला अधिकाधिक मिळत जावं जावं. एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. अगदी, अगदी. आजच्या या आपल्या गप्पांच्या सेशनमध्ये खूप डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं सोनालीताई म्हणजे अनपेक्षितरित्या मला मिळाली. काही प्रश्न थोडेसे इकडनं तिकडनं फिरवून विचारायचा प्रयत्न केला, पण त्याला बरोबर मला जागेवरती आणून नक्की काय द्यायचंय तेही सांगितलं आणि खूप मजा आली बेसिकली गप्पा मारायला. मला देखील खूप छान वाटलं प्रसाद तुमच्याशी बोलून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या विषयावरती पॉडकास्ट करावंसं वाटणं, ह्याच्यासाठी मी खरंच खूप ऋणी आहे या सगळ्या लोकांची, की फार महत्वाचा विषय होता हा. हो. आणि ह्याच्यावरती पॉडकास्ट होणं खूप आवश्यक होतं. अगदी. आणि हे करणंची जी प्रक्रिया आहे, म्हणजे मला जेव्हा सत्यजित दादाचा जेव्हा फोन आला, सत्यजित पंगूंचा, की असं असं पॉडकास्ट करायचं आहे, तर तू तयार आहेस का, तू करशील का? तर मला थोडंसं मी संभ्रमावस्थेत होतो, की पुस्तकांवरती आणि लेखकांवरती, संकलकांवरती, संपादकांवरती पॉडकास्ट करायचा आहे, प्रकाशकांवरती करायचं आहे. मला थोडंसं ते पचनी पडलं आणि त्याच्यानंतर आमची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर दळवी काकांबरोबर जेव्हा चर्चा झाली, अगदी तेव्हा त्यांनी मला त्यातलं एक खूप सुंदर वाक्य त्यांनी मागच्या एका मीटिंगमध्ये सांगितलं, की ए फॉर ऍपल म्हणायचं का ए फॉर ॲलिगेटर करेक्ट. म्हणायचं? अगदी म्हणजे तुमच्या शब्दांचा चॉईस हा काय असला पाहिजे त्या वयोमानानुसार, त्या व्यक्ती स्वभाव वैशिष्ट्यानुसार. बरोबर. म्हणून मग मी म्हटलं, अरे हे चॅलेंजिंग आहे आणि छान आहे. चॅलेंजिंग आणि आहे. त्यात पुन्हा सोनालीताई येणारे म्हटल्यानंतर मग म्हटलं संपादकीय नक्की काय आहे तेही समजून घेता येईल. खूप छान गप्पा मारताना खूप मजा आली. मजा आली. खूप ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता कितपत ते झिरपलंय ते कळेलच. अरे नाही. आणि येत्या काळामध्ये पण असेच छान छान विषय घेऊन नक्कीच अगदी आपण भेटूया. आणि मला खरंच दळवी काका आणि सत्यजित दादांना खूप याच्या निमित्ताने धन्यवाद द्यावेसे वाटतात, कारण दळवी काकांचा तर फार मोठा अनुभव आहे या हो. सगळ्या याच्यात. फार उत्तम संपादक आहेत ते, आणि त्यांनी याच्यासाठी मला एक इथे बोलण्याची संधी दिली. माझ्यापेक्षा खूप दिग्गज संपादक आहेत आणि ते फार छान काम करत आहेत. त्यातून त्यांनी माझ्यासारख्या अजूनही विद्यार्थी दशेत असणाऱ्या संपादकाची निवड केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. तुमचे देखील धन्यवाद. मनःपूर्वक आभार आणि मानते. आपण पुन्हा एकदा भेटूयात आणि पुढच्या सर्व संपादनासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद.